मी मनाली तुमच्यासाठी घेऊन आली स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी। खरं तर दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, रांगोळी, फटाके, फराळ या सगळ्या गोष्टी आल्या। पण सध्याचा जमाना हा ऑनलाईन जमाना आहे, त्यामुळे घरी बसून एका क्लिकवरून आपण शॉपिंग करत असतो। पण मार्केटमध्ये येऊन जर बार्गेनिंग करून शॉपिंग केलं तर त्या शॉपिंगची मजा काही वेगळीच असते आणि मला सुद्धा हेच शॉपिंग आवडतं। आणि म्हणून मी आली आत्ता विलेपार्लेमधल्या इर्ला मार्केटमध्ये, जिथे तुमच्या खिशाला परवडणारी, जी तुमच्या बजेटमधली स्वस्त आणि मस्त दिवाळी आपण साजरी करणार आहोत। लेट्स गो। चाचा क्या क्या है अभी नया? अच्छा, ह्या पणत्या आहेत का? आपण पाहतोय, आपण खरं तर मातीच्या पणत्या घरी दाराभोवती लावत असतो, पण आजकाल मार्केटमध्ये अशा नवीन पणत्या सुद्धा आलेल्या आहेत, ज्या अगदी डिझाईन केलेल्या आहेत मोराच्या डिझाईनमध्ये आणि मेणबत्ती ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून तेल खाली सांडणार नाही। काय प्राइस आहे याची? कितना? 100 रुपये की 50? बरं, का असं डिफरन्स आहे? अच्छा, हे मोर आहे आणि हे फूल आहे म्हणून त्याच्यामध्ये, पण आपण बार्गेनिंग करूया। 100 आहे ना, मला हे तुम्ही 80ला द्या। ह्याला म्हणतात शॉपिंग। खरं तर बार्गेनिंग केलं ना, त्या शॉपिंगला आणखीन मजा येते। आणखीन आपण बघूया काय काय आहे ॲक्च्युली। याच मातीच्या पणत्यांना तुम्ही पाहिलं असेल तर वेगवेगळे रंग केलेले आहेत, वेगवेगळे डिझाईन या पणत्यांवर काढलेले आहेत, ज्या दिसायलाही खूप छान दिसतात। रेडीमेड स्टिकर आ गया है बाजार में। हाँ, और आपको टाइम नहीं है तो आप चिपका सकते हैं, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा। अच्छा, रंगोली के बदले ये स्टिकर्स चिपकाने का। हाँ, चिपका सकते हैं, कोई फर्क और इसकी क्या प्राइस है? नहीं। ये 40 रुपीज़। 40 रुपीज़ का एक स्टिकर है। वो दिखाइए मुझे। ॲक्च्युली नॉट एन बॅड आयडिया। आपण घराच्या बाहेर जर आपल्याला वेळ नसेल तर हे स्टिकर जर चिटकवणार असू तर नाही। खरं तर पूर्वी तुम्हाला आठवत असेल तसे छोटे छोटे स्टिकर्स खूप घराबाहेर आपल्याला पाहायला मिळायचे, पण आता त्याचं स्वरूप असं हे मोठ्या रांगोळींमध्ये झालेलं आहे। आणखीन एक सुंदर दिवे मला इथे दिसत आहेत, म्हणजे एकच जर आपण घराच्या बाहेर हे लावलं किंवा घरात जरी लावलं एका कॉर्नरला तरी खूप शोभून दिसणार आहे। खरं तर आता आपण दिवे, रांगोळी ह्या खूप छान छान वस्तू पाहिलेल्या आहेत, पण आता दिवाळी म्हटलं की सगळ्यात आवडतं शॉपिंग असतं, जे माझंही आवडतं, ते म्हणजे कपड्यांची खरेदी। बघूयात कपडे या मार्केटमध्ये किती स्वस्त आणि मस्त आहेत ते। लेट्स गो। खरं तर आपण जेव्हा मार्केटमध्ये शॉपिंगसाठी निघतो ना, त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळत असतात आणि खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला घ्यायच्या असतात पण आपल्या बजेटला परवडणाऱ्या नसतात। आता या इर्ला मार्केटमध्ये फॅबियनी आर्ट गॅलरी म्हणून एक स्टोअर आहे, जिथे तुम्ही आला तर तुम्हाला नेहमी एक वेगळं एक्झिबिशन, वेगवेगळ्या गोष्टी या शॉपमध्ये पाहायला मिळतात। तर मग पाहूयात या दिवाळीच्या निमित्ताने यंदा इकडे काय काय आहे ते। हाय, दिस इज मनाली फ्रॉम IBN लोकमत। आमच्या प्रेक्षकांना खरं तर दिवाळीसाठी शॉपिंग करायचं आहे, पण आपण म्हणतो की बहुत मंदी चल रही है, महंगाई हर जगह है, तो स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी, दिस इज आवर कन्सेप्ट। तो वैसे ही स्वस्त दिवाळी मस्त दिवाळी म्हणून प्रत्येकाच्या खिशाला परवडेल, प्रत्येकाच्या बजेटमध्ये असेल असं इकडे काय काय आहे? ये इम्पोर्टेड कॉटन पे है। ओके वॉश एंड वेयर। ओके, 2450। वाव, थोड़ा ट्रेंडी लुक। ट्रेंडी लुक जाएंगे। दिस इज विद जैकेट। इट्स अटैच जैकेट। नो, अच्छा, अलग है ये। हाँ, अगर बाद में अलग से कुर्ता पहनना है तो यू कैन वेयर। राइट जैकेट आराम से अलग से पहन सकते हैं किसी भी पैंट या शॉर्ट के ऊपर। राइट। दिवाळी म्हटलं ना की खरं तर फेस्टिव्ह लुक हवं असतं प्रत्येकाला, ट्रेडिशनल। सिर्फ एक गोटा का दिखाना और सलवार भी दिखाना। दिवाली This पे is, या किसी शादी पे पहनना हो तो आप आराम से पहन सकते हैं विद शॉर्ट टॉप। राइट। और ओके, इसके के साथ साथ आपने क्या बनाया, क्या डिज़ाइन किया? शर्ट जो है वो आप अपने कुछ हिसाब भी से हम ले लोग, सकते हाँ। हैं। Then I have ओके, दिस कुर्ती ऑल्सो। दिस इज गोटापट्टी। आजकल फ्लोरल पैटर्न्स बहुत चल रहे हैं, तो दिस इज वन पीस। आजकल लहरिया भी बहुत चल रहा है। अच्छा, लेहरिया अगेन इन ट्रेंड। जुनं ते सोनं म्हणतात ना,
त्याचंच हे उदाहरण आहे. कारण आपण गेल्या काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं लेहरियाची फॅशन होती, लेहरियाचा ट्रेंड होता आणि पुन्हा और मार्केटमध्ये तेच थोड़ा झालं. हैवी लुक में जाना है, आप प्लाजो के साथ पहनो, पैंट्स के साथ पहनो, चूड़ीदार के साथ में पहनो। ओके. अभी इसके ऊपर ज्वेलरी भी ज़्यादा इम्पोर्टेंट है. या ज्वेलरी के हिसाब से आपने क्या रखा हुआ है? हे पंजाबी ड्रेसवर कदाचित खूप छान दिसेल. कोणताही पंजाबी ड्रेस असो त्याच्यावर हे सूट होईल. आता हे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल हे खूप हेवी आहे, कदाचित गॉडी वाटेल, पण अजिबात नाही. जर तुम्ही प्लेन कुर्ता घालणार असाल ना आणि त्यावर फक्त हे घातलं तरी तुमच्या कुर्त्याला खूप छान गेटअप येणार आहे. इट्स लुक लाईक डिझायनर पीस. सो आय गेस ऑलमोस्ट आपलं जे कॉन्सेप्ट मी घेऊन आले होते आणि मला कमी वेळामध्ये एका दिवसात फार तर माझं दिवाळी शॉपिंग पूर्ण करायचं होतं आणि तेही माझ्या बजेटमध्ये, तर ते ऑलमोस्ट आपलं पूर्ण होत आलं टार्गेट. आणखीन एक दिवाळीमध्ये आपल्याला गोष्ट लागते ती म्हणजे गिफ्ट. आपण गिफ्ट घेतोही आणि देतोही. तर घेण्यासाठी आणि देण्यासाठी हे दोन्ही ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर आपण बघूयात काय काय गिफ्ट्स आहेत आणि ते खूप छान सजवलेले सुद्धा आहेत. तर यामध्ये जर तुम्ही चॉकलेट्स ठेवले किंवा ड्रायफ्रूटचं पॅकेज जरी ठेवलं आणि एक क्लच म्हणून पण याचा यूज होईल आणि गिफ्ट देण्यासाठी सुद्धा छान आहे. These are wedding ring हाँ. trays. These are like gift hampers. क्या है इसमें? इसके अंदर सॉसेस की बॉटल्स है. ओके. So you can just give this whole hamper as a gift for Right. Diwali. क्या प्राइस है इसके विद बॉटल्स? 1350 1350 विद बॉटल. with the bottle. We have lot of Diwali items and gifts. और कुछ है समथिंग न्यू और कुछ हटके? We have all these things that they are going for the Diwali gifting. ओके. You can gift even these pieces like that. So they are personally used also in the house and decorated. थोडा with that. अँटिक. हां. Yes. वेल आपण मुंबईमधल्या इर्ला मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत. विलेपार्लेमध्ये हे मार्केट आहे. जर तुमचं दिवाळी शॉपिंग झालं नसेल तर या मार्केटमध्ये या आणि दिवाळी शॉपिंग नक्की करा, जे तुमच्या बजेटमधलं शॉपिंग असणार आहे, स्वस्त आणि मस्त. मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यात, तेही दागिन्यांच्या खरेदीसाठी. अर्थातच त्याच्याबरोबर आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा आपण बघणार आहोत. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं आमच्या स्वस्त आणि मस्त दिवाळी शोमध्ये स्वागत. मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यात, तेही दागिन्यांच्या खरेदीसाठी. अर्थातच त्याच्याबरोबर आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा आपण बघणार आहोत. आता आलेले लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्समध्ये. आपण पाहूयात नेमकी स्वस्त दिवाळी आपली कशी होणार आहे सोन्याच्या खरेदीबरोबर. आम्ही इथे अनेक प्रकारचे दागिने पाहतोय, पण स्वस्त दिवाळी करायची असेल तर तीही सोन्याच्या दागिन्यांमध्ये काय ऑप्शन आहे तुमच्याकडे, काय काय? सर्वप्रथम आमचे सगळे प्रेक्षकांना आणि रांका ज्वेलर्सच्या परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षी आम्ही सोन्याच्या भावाच्या हिशोबाने आम्ही गिरायकांना स्वस्त दिवाळी जे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने 2 ग्रॅमपासून गळ्यातली चेन आणि 15 ग्रॅमपासून गळ्यातला नेकलेस अशा पद्धतीने आम्ही डिझाईन्स आणलेले आहेत. म्हणजे सगळ्यात सर्वसाधारण माणसांनी 1 तोळ्या ते 1.5 तोळ्यामध्ये नेकलेस आणि कानातले घ्यावे अशी आमची इच्छा आहे आणि सर्व गिरायकाला काहीतरी भेटावं म्हणून आम्ही ह्या पद्धतीने डिझाईन्स तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता. याच्या व्यतिरिक्त
गिरायकांना आम्हाला दिवाळीमध्ये काहीतरी भेट द्यावी म्हणून आमच्या वतीने आम्ही जितकं सोनं तितकी चांदी हे आम्ही स्कीम लॉन्च केलेली आहे. म्हणजे जेवढ्या वजनाचं तुम्ही सोनं घेणार तेवढ्या वजनाची चांदी तुम्हाला भेटवस्तू म्हणून दिली जाईल. एकंदरीत जेवढी स्वस्त दिवाळी तुम्हाला लोकांना देता येईल तेवढं तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. मात्र अजून असं एक्सक्लुझिव्ह आपण काय सांगूयात आणि काय दाखवता तुम्ही? मी अजून एक वस्तू तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे तुम्ही कारागिरी बघितली तर हे आम्ही स्पेशल टेम्पलमध्ये तयार केलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जे आपले पौराणिक मंदिरांची जी टेम्पल का म्हटलं जातं, कारण मंदिरांच्या ज्या कामावरची जी नक्षी असते मंदिरांच्या भिंतीवरती, तो काम आम्ही सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये उतरवलेला आहे. अच्छा, आणि त्याच्यामुळे पाहतोय आपण इथे दोन मोर आहेत, वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि याला एक मोठा म्हणजे आपण एक घरंदाज आपण असं लुक जो म्हणतो की जो तुम्ही कुठल्याही ड्रेपरीवरती तुम्ही घालू शकता. ते ड्रेस असेल, साडी असेल, लग्न असेल, वाढदिवस असेल, अशा सगळ्याच स्वरूपामध्ये हे दागिने जे आहेत ते घालता येतात. त्याच्यामुळे जरी हे सोन्याचे दागिने असले तरी सुद्धा ते स्वस्त आहे. दागिन्यातील वेगवेगळे प्रकार पाहिल्यानंतर आपण ग्राहकांकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की नेमकं काय म्हणतंय सोनं दिवाळीमध्ये यावेळेस. तुम्ही काय खरेदी करायला आलाय आणि काय म्हणतंय यावेळेसची दिवाळी, कसं वाटतं ते सगळे दागिने? आणि दागिने तर घ्यायची इच्छा असतेच, पण आता काय रेट खालीवर होतातच. आज आहे बऱ्यापैकी रेट, म्हणजे कमीच आहे तसं. आणि काय नथ घ्यायला आले. आता लग्न सराई पण असणार आहे, म्हणजे नथ तर असेल, पण आणखीन काय प्लॅनिंग आहे का? किंवा आम्ही कॉम्पिटिशन ठेवलं होतं गौरी गणपतीमध्ये, गौरीचं डेकोरेशन गिफ्ट म्हणून द्यायचे होते. एकंदरीतच या दागिन्यांमध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी पाहिल्या, ग्राहकांशी आपण बोललो. पण हे जर तुम्हाला तुमच्या खिशाला परवडण्यासारखं नसेल तर आपण जाणार आहोत आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करण्यासाठी. चला तर मग तिथे आपण जाऊया. सोन्याच्या दागिन्यातले वेगवेगळे प्रकार आणि व्हरायटी आपण पाहिलेलीच आहे. मात्र खिशाला परवडणारी म्हणजेच आर्टिफिशियल ज्वेलरी आता आपण बघणार आहोत. आणि मी आत्ता आलेली आहे मनीष मार्केटमध्ये, जिथे तुम्हाला अगदी 200 पासून 4000 पर्यंतच्या अतिशय ट्रेंडी असे ज्वेलरीज पाहायला मिळणार आहे. आपण जरा बघूयात. इथे एक अतिशय सुंदरसे नेकलेस जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहे आणि कुठल्याही उत्सवाला आणि कुठल्याही महोत्सवाला सुद्धा तुम्ही घालू शकाल. इतक्या सुंदर पद्धतीचे हे सगळे नेकलेस इथे आहे. आणि आपण जर पाहिलं तर डायमंड्स आहेत, मोती त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत आणि अतिशय छान असे म्हणजे कुंदन सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी इथे वापरलेले आहेत. त्याच्यामुळे गोल्डन ज्वेलरीला सुद्धा मागे टाकलेले असे इतके सुंदर पद्धतीचे हे सगळे दागिने आहेत. झुमका जरी पाहिला आपण तरी एक वेगळा त्याला एक लुक आहे. त्याच्यामुळे कुठे सुद्धा सोन्याच्या दागिन्यांमध्ये हा दागिना जो आहे तो कमी पडणार नाहीये. आपण थोड्याशा गप्पा मारूयात. मला सांगा, इतक्या सोन्याचे दुकानं आहेत आणि पुणे आणि लक्ष्मी रोडचे प्रचंड दुकान असताना सुद्धा आर्टिफिशियल ज्वेलरीला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि का? दिवाळीचा सण आहे त्यामुळे तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सोन्याचे भाव जे आहेत सध्या गगनाला भिडतात आहेत. तुम्हाला तर नक्की माहिती आहे की जो मध्यम वर्ग आहे स्पेशली त्या मध्यमवर्गीयांसाठी हे दागिने म्हणजे अगदी पर्वणी जे तुम्ही म्हणू शकता. हे दागिने संपूर्ण कॉपर बेसमध्ये बनवलेले असतात, ज्याला आपण 1 ग्रॅम गोल्डमध्ये म्हणतो. या दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये ब्रायडल सेट्सपासून चालू होतात, जे युजली लोक दिवाळीमध्ये ब्रायडलसाठी पण यूज करतात आणि फंक्शनसाठी पण यूज करू शकतात. ह्याच्यामध्ये फक्त ब्रायडल सेट्सच असे नाही तर बाकी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी पण येते. कमरपट्टा, पायलपासनं टॉप्स येतात. फक्त ग्रॅम गोल्डची कन्सेप्ट अशी असते की 1 kg कॉपर इज इक्वल टू 1 ग्रॅम गोल्ड. 1 kg कॉपरमध्ये तुम्हाला जेव्हा 1 ग्रॅम गोल्ड तुम्ही ॲड करता तेव्हा त्याला जो फिनिशिंग मिळतो हा जवळपास होण्याचा फिनिशिंग असतो. बेस ह्याच्यामध्ये जो काही ह्याच्यामध्ये यूज केलेला असतो, जसं की आता हा KDMमध्ये यूज केलेला आहे.
हा बेस येतो, हा सर्वोत्कृष्ट बेस येतो. हा पूर्ण बेस आहे, हा केडीएम मध्ये यूज केलेला आहे. आणि त्याची चकाकी अतिशय सुंदर आहे. चकाकी सुंदर ह्याच्यासाठी असते की केडीएम हा जो बेस आहे हा गोल्ड मध्ये सॉलिडिटी देण्यासाठी उचललेला धातू असतो, त्याच्यामुळे ही फिनिशिंग सर्वोत्तम बेस आहे. ह्याला एडीज म्हणतात. एडी म्हणजे अमेरिकन डायमंड मधला कट असतो, त्याच्यामध्ये 4 कट येतात. हा आहे 98.5 कट, त्याचा वरचा कट येतो तो 93.5 कट येतो आणि सगळ्यात टॉप एंड कट येतो हा 101.5 कट येतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हा रुबीचा एक टच दिलेला आहे, त्याच्यामध्ये सफायर टोन पण येतात, व्हाईट मेटल पण येतात, बरेच टोन येतात. हा पण सध्या ट्रेंड आहे, पण ह्याची कॉस्ट थोडीशी जास्त असल्यामुळे थोडंसं हायर मिडल क्लासमध्ये हा ट्रेंड पण तरी पण हायेस्ट मिडल क्लास ते घेत असतील. मला सांगा की आता जय मल्हार मालिकांसारखा एक वेगळा ट्रेंड येतो, त्याचा नेमकं काय लोकांमध्ये ज्वेलरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रॅम गोल्ड मध्ये वापरले जातात. पण ग्रॅम गोल्ड ज्वेलरी ही युजली ब्रायडलसाठी यूज केली जाते. ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये आता तुम्ही बघू शकता की मालिकांमध्ये ट्रिपल लेअर्समध्ये बऱ्यापैकी यूज केले जातात. हा ट्रिपल लेअर, हा 4 लेअर हे एक महाराष्ट्रीयन ट्रेंडमध्ये येतात पेंडन्समध्ये. जसं तुम्ही बऱ्याचशा सिरियल्समध्ये तुम्ही मराठी सिरियलमध्ये बघू शकता. आपल्याबरोबर काही कस्टमर आहेत, त्यांना कसले ट्रेंड्स आवडतात ज्वेलरीमध्ये, आर्टिफिशियल ज्वेलरी त्यांच्यासाठी कशी वाटते ते आपण विचारूया. मला सांग की आपण नेहमी सोन्याचे दागिने खरेदी करतो आणि त्याची बायकांना फार भरपूर क्रेज असते, पण तुला काय वाटतं नाही, तू आज आर्टिफिशियल ज्वेलरी घ्यायला आलीस? काही नाही, यात भरपूरशा व्हेरायटीज आपण नेहमी घालू शकतो. गोल्ड काय एकदा घेऊ परत रिपीट तेच करू, पण त्यापेक्षाही आपण मंथली 2 मंथला घेऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईन्स जसं सिरियलमधलं आपल्याला घाला वाटतं तसं आपण घालू शकतो. तर त्यामुळे इट बेस्ट फॉर मी. आणि बचत होते आणि होती आणि बस वेगळं डिफरंट घालायला मिळतं, फॅशन करायला मिळते. आणि म्हणजे फॅशन करणं हा एक त्याच्यातला ट्रेंड आहे. मला सांग की अनेक दुकानं आहेत, मात्र नेमकं आपण ज्वेलरी घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये काय काय ठिकाणं आहेत, कुठे कुठे जातेस आणि मग तू इथे आली आहेस? भरपूर ठिकाणी गेली आहे, पण इथले डिझाईन्स मला फार आवडलेले आहे. छान बँगल्स छान असतात, नेकलेस छान असतात आणि रिजनेबल असतात मेन म्हणजे, आणि क्वालिटी छान, सगळं छान. ॲज अ गोल्ड म्हणून यूज करू शकतो आपण. म्हणजे रिझनेबल आहे आणि गोल्ड ज्वेलरी जितकी वापरली जाते तशीच आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा तितकी शोभून दिसणारी आहे. त्यामुळे महिला वर्गाचाही भरपूर प्रतिसाद जो आहे तो आर्टिफिशियल ज्वेलरीला सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या आणि दिवाळीमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी सुद्धा ट्रेंड सहित करून फॅशन करा.